जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बायकोचा दुसरा नवरा आज पहिल्या नवऱ्याला भेटायला येतोय. सांगितलेली समजी तयारी झाली ना पक्या? होय बाई झाले. बायको हे कुठं बोलली इकडं? हॅलो वहिनी बोलताय ना? हो बोलतीये. असं मला वाटतं की माझी किल्ली सोहाच्या पर्स मध्ये राहिली आहे. कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता. मी ऍक्च्युली आज बाहेर गावी जाणार आहे. तो आज घरी नसेल. बायको आपल्याला माहितीये तू आता ती किल्ली बघणार आणि किल्ली बघितल्यावर तुझ्या डोक्यात काय खोळी येणार ती बी आपल्याला माहिती. बायको तू याला माझं घर समजली पण आज तुझ्यासाठी बनवलेला पिंजरा आहे पिंजरा. अडकलीस बायको. बायको तो इथं तुझा डाव खेळतीये आणि आपण तुझ्या घरी चाल रचतोय. नाही ना तुझ्या घरी पोचली बी असते. आता येणार खरी मजा. काय ग काय म्हणते नैना? काय चाललंय हे सगळं? तू नैनाला भेटायला जातेस म्हणून घरातनं बाहेर पडली आणि नैना तुला भेटायला इथे आली होती. नक्की कुठे गेली होतीस? काय प्रॉब्लेम झाला होता? झालंय असं की मी एका कामानिमित्त ना घराबाहेर पडलो होतो. पण मला असं फील होतंय की मी घरी नसताना कोणीतरी घरी येऊन गेलंय. काय करावं? लँडलॉर्डला फोन करावा का पोलीस कंप्लेंट करावी? तू जिथे राहतोस त्या आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा तुझ्या बिल्डिंगला सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. तू त्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. त्यातनं तुला नक्की कळेल की तुझ्या घरी नक्की कोण येऊन गेलं होतं. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ऍक्च्युली लव्ह कम अरेंज. त्यांचे पॅरेंट्स कुठे असतात? मीनाक्षी अनाथ आहे आणि आता आम्हीच तिचं कुटुंब. बायको तू आधी बी अनाथच होतीस आणि यापुढे बी अनाथच राहणार आहे. एक एक करत तुझ्या अख्ख्या फॅमिलीला नाही दानाला लावलं तर आपलं बी नाव विक्रम नाही. सोहा काय ग काय झालं? काही नाही काही नाही. पाहिलंच ना तेजस, कधीतरी किचन मध्ये गेलं ना की हे असं होतं बघ. तू तुझ्याबद्दल सगळं सांगितलंस ग, पण तुम्हा दोघांची भेट कुठे कशी झाली ते नाही सांगितलंस. ऍक्च्युली मी आणि तेजस लंडन मध्ये एकच युनिव्हर्सिटी मध्ये होतो आणि तिथेच आमची ओळख झाली. तू मराठी बोलतेस हे बघून खूप छान वाटतंय. हो घरी सगळे मराठीतच बोलतात.
अच्छा. थँक्यू. थँक्यू वहिनी. ओ माय गॉड, खूपच टेस्टी झाले पोहे. वहिनी खरंच खूप टेस्टी झालेत. डू वॉन्ट मोर? तुला अजून हवेत का पोहे? अजून हवे असतील तर सांग, मी बनवते. हो, पण आधी हे तर संपू द्या. ओ, तुला आग्रह करण्याच्या नादात माझ्या लक्षातच आलं नाही. मी काय म्हणते तेजस, आज संध्याकाळी होळी आहे की नाही? तुम्ही दोघं जण थांबा, छान पुरणपोळी खाऊन जा. मला खरंच खूपच आवडलं असतं, बट सॉरी, आय हॅव टू गो टुडे इटसेल्फ. अगं पण ऍक्च्युली मी इथे एका कामासाठी आले होते आणि ते काम झालं म्हणून परत जाते आणि कधी येणार माहिती नाही. बट इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू ऑल and I'm really happy for Tejas that he got a family like you and a friend like Soha. बरं, मला जेसिकाला घरी सोडायला जायचंय, तो येतो आम्ही. Thanks for कांदे पोहे. It was really tasty and I miss this taste. चला, bye auntie. बाय. Bye auntie. Bye. Bye बहिणी. Bye. Bye Soha. Let's go. या, चला येतो. बाय बाय सोहा. चला आवरून घेऊ. म्हणजे देवाशिषच्या बाबतीत वासू खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तूच मला सांगितलं होतंस. त्याला काही करून आपल्या साईडने ठेवायला पाहिजे. त्याला सतत तुझ्या आणि त्याच्या लग्नाचं आमिष दाखवत राहायचं. आणि आज मी तेच केलं. वासू मीराशी तुमच्या लग्नाबद्दल बोलायला गेले. हे बघ नंदिनी, तू तिथे कोणालाही त्रास देणार नाहीयेस, कळलं? तन्मयची बहीण आहे ना तन्वी, तिच्याकडे मी फक्त बघतीये आणि त्याची लाडकी बहीण गॅस जवळ काहीतरी करते. या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच,
मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होली. तुम्हाला माहित नाही का मला रंग नाही आवडत. मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल.